लोकसभा निवडणुकीत बंपर विजय, विधानसभेतील मोठी पिछाट आणि यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मुंबई महापालिकेची सत्ता वाचवण्याचं आव्हान आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी आता उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचा आधार घेतल्याचं दिसतंय. पण ठाकरेंच्या या रणनीतीवर सत्ताधाऱ्यांनी मात्र टीकेचे बाण चालवायला सुरुवात केली आहे. नेमकं काय घडतंय पाहूया. ह्या छत्रपती शिवरायांची आणि आई भवानीची शपथ उचला आणि उचला तो बेल भंडारा महाराष्ट्र रक्षणाचा आणि फितुरांना गाडण्याचा. उसळू द्या तुमचे रक्त आणि पेटू द्या ती मनगटे. घाबरू नका, मी सदैव तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी उभा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिरामध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप दाखवत महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. मेळाव्याच्या सुरुवातीलाच बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाची डबिंग करण्यात आलेली एक व्हिडिओ क्लिप मेळाव्यात दाखवण्यात आली. आज हिंदू आणि हिंदुत्व खतरे में आलाय तो या नकली हिंदूंमुळे. या क्लिपच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीतील भ्रष्टाचार, मुंबईकरांना मराठीपासून आणि मराठी माणसाला मुंबईतून दूर करण्यासाठी प्रयत्न असे आरोप यातून करत महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. संकटांच्या छाताडावर पाय देऊन माझा शिवसैनिक शिवसेनेची नौका पुढे आणि पुढेच घेऊन जाणार आहे. पण ठाकरेंच्या रणनीतीवरती आता सत्ताधारी महायुतीने टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपानं ठाकरेंना आजही बाळासाहेबांच्या भाषणांचा आधार का घ्यावा लागतो असा सवाल उपस्थित केलाय. आता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ते त्यांच्या कार्यक्रमात लावतायत. मी उद्धवजींना एवढंच सांगेन की ती भाषणं तुमच्याकडे आलेल्या लोकांनी ऐकली तर ती उरली सुरली लोक सुद्धा अधिक जोमाने एकनाथ शिंदेकडे जातील, नाही तर भारतीय जनता पार्टीकडे येतील. आता जो बूंद से गई वो हौद से नहीं आती है. शिंदेच्या शिवसेनेनेही उद्धव ठाकरेंच्या खेळीवरती प्रहार केलाय. बाळासाहेबांचा विचार सोडणाऱ्यांना आता महापालिकेच्या तोंडावर बाळासाहेबांची आठवण आल्याचा घणाघात उदय सामंतांनी केलाय. तो पण डब केलेला आवाज, ज्याने मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा केली. त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो, याच्यातच सगळं आलेलं आहे. तर मला त्यांच्या मिटिंगवर काहीच बोलायचं नाही. सत्ताधारी ठाकरेंवरती टीकेची झोड उठवत असतानाच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसने ठाकरेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी संजय राऊतांनी मात्र त्यांच्या शैलीत विरोधकांवरती पलटवार केलाय. जे काय चाललंय या महाराष्ट्रात किंवा शिवसेनेत, ते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं आणि प्रेरणेनंच चाललेलं आहे. शिवसेना प्रमुख आमच्यामध्ये आहेतच, आमच्या हृदयामध्ये आहेत, आमच्या मनामध्ये आहेत, आमच्या मनगटामध्ये आहेत, आमच्या विचारामध्ये आहेत, ते आहेतच. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कंबर कसल्याचं दिसतंय. ह्या छत्रपती शिवरायांची मुंबईकर आणि बाळासाहेब ठाकरेंचं नातं आजही अतूट आहे. याच नात्याचा आधार घेत बाळासाहेबांच्या आवाजातून उद्धव ठाकरे मुंबईकरांना भावनिक साथ घालतायत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही साथ ऐकून मुंबईकर खरंच त्यांना साथ देतात का हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. तुमचे रक्त. पण तुर्तास तरी ठाकरेंच्या रणनीतीवरून राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. घाबरू नका, मी सदैव तुमच्या सोबत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.